तुला तुझ्या बाबांबद्दल काहीच लक्षात नाहीये? आणि आईने काही सांगितलं नाही? तिने कधीच काय सांगितलं नाही मला. तिने खूप केलंय ग माझ्यासाठी. तिने ना सगळ्यांचे टोमणे सहन केले माहितीये, पण कधी तक्रार नाही केली आणि कधीच माझ्या बापाबद्दल वाईट साईड नाही बोलले. त्या माणसाचा मला राग काय तो माहितीये? तिने ना शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिली, पण तो काही आलाच नाही. मला ना टोमण्यांची सवय झाली आहे आता. लहानपणापासून मी टोमणे ऐकतोय. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आजवर जी लोक माझ्या माघारी बोलायची ना, ती गोष्ट तुझ्या घरच्यांनी अगदी तोंडावर बोलून दाखवली. श्रीधर सॉरी, खरंच सॉरी. मी माझ्या घरच्यांच्या वतीने माफी मागते तुझी. त्यांनी असं नव्हतं बोललं पाहिजे. सॉरी. ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. अगं मी ते विसरून पण गेलोय. मी नाही ते डोक्यात ठेवलंय खरंच. देव पण आपल्यासोबत काय मस्करी करतो ना. म्हणजे बघ ना, आपल्याला आपल्या आईपासून दूर केलं. तुझ्या आईने काहीतरी वाईट केलंय असं तुझ्या घरच्यांना वाटतं. बाकी इतर लोक बाप सोडून गेलेला मुलगा समजतात मला. तू तुझ्या आईच्या मरणाचं ओझं घेऊन जगतेस आणि मी टोमण्यांचं. पण मला ना त्या माणसाला शोधायचंय आणि त्याला खळसवून विचारायचंय मला की का इतकं वाईट वागलात म्हणून आमच्या बरोबर. मला पण बघायचंय की कुटुंबापेक्षा सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय असू शकते का. शलाका, भाऊजींना गरम गरम पोळी दे. वहिनी तुम्ही घ्या ना. कौशिकी, तुला वाढायची का गरम गरम पोळी? इरा, पोळी पोळी खाणार? दिवसभर टेन्शनमुळे सगळ्यांनी नीट खाल्लं नाहीये. आता सगळ्यांनी शांतपणे जेवा, ठीक आहे? तू घे ग पोळी. माझं झालंय मम्मा. अगं झालंय म्हटलं ना. अरे अजय, तू हे नाही झालं. तिचं झालं म्हणजे माझं पण झालं. अहो, किती करायला जावई बापू माझ्या मुलीचं. त्यांच्या संसाराला ना माझीच दृष्ट नको लागायला. हो ना मम्मा, पण ते सगळ्यांनाच नाही देता असा काळजी घेणारा नवरा. हिरा, पोट भरलं? आजही युवराज नाहीये. काकू 2 दिवसापासून दिसला नाही. युवराज ना त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत लग्नाला गेलाय बाहेरगावी 2 दिवसांसाठी. ओ, घरात एवढं सगळं झालंय पण त्याला या कशाचीच कल्पना नाहीये. या गोष्टीचं नवल वाटतंय मला. शलाका, इराला घेऊन जा. हा, मी थोड्या वेळात येते. ओके, तिला झोपवतोपर्यंत मी आले. थँक्यू. कुटुंबापेक्षा
मित्राचं लग्न जास्त महत्वाचं आहे. पण काकू, हे बेजबाबदारपणे वागायचं त्याचं वय उरलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी त्याला एक खूप मोठी जबाबदारी द्यायचं ठरवलंय. मी त्याचं लग्न करायचा निर्णय घेतलाय. युवराजचं लग्न एवढ्यात? हो काका, मला गुरुजींचा फोन आला होता. त्यांच्या बघण्यात एक मुलगी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कुटुंब सुद्धा खूप चांगलं आहे. काका, खरं सांगायचं तर मला असं वाटतं, जोपर्यंत आपण युवराजवर जबाबदारी टाकत नाही ना, तोपर्यंत तो सुधारणार नाही. तुम्हाला काय वाटतं? वाह, छान छान, उत्तम. योग्य निर्णय. आणि हो काकू, उद्या पूजेला मला तो इकडे हवाय. प्लीज त्याला हा निरोप द्या. आपण दोघं मिळून शोधू त्यांना. तुझ्या वडिलांनाही आणि ज्या माणसांनी माझ्या आईला त्रास दिलाय ना त्यालाही. हे मिशन पण आपण दोघांनी मिळून पूर्ण करायचं. तुला कसं कळतं ग माझ्या मनात जी घालमेल सुरू आहे त्याबद्दल? तुला माहिती, फक्त तूच आहेस की जिच्या बरोबर मी अगदी मनमोकळेपणाने गोष्टी शेअर करू शकतो. काल सुमी एक पिक्चर बघत होती आणि मला पिक्चर मधला डायलॉग म्हणून दाखवत होती. म्हणे शेरा की झोली से जब कोई भगवान कुछ लेता है तो उसे वापस भरने. शेरा की झोली से भगवान अगर कुछ लेता है तो वो वापस भरने के लिए. इसलिए टेंशन नहीं लेने का, टेंशन खाली सामने वाले को देने का. मला पण सेम डायलॉग मारलाय. कुछ समझे शेरा? तारिणी, आत्या आली वाटतं, मी निघते. बाय बाय बाय. ठीक आहे, एवढं काय घाबरतेस आत्याला? बाहेर तर वाघ असतेस आणि आत्याने आवाज दिल्यावर लगे म्याव म्याव. ए, ती जर इकडे आली ना तर तुझं पण म्याव म्यावच होणार आहे. हा, ए, मी नाही घाबरत तुझ्या आत्याला, तू घाबरत असशील. अच्छा, मग चल मग माझ्यासोबत. नाही, अगदी चल. एवढं पण नको. आता का? आता कुठे गेला बाग? चल चल. येतो ना, घाबरतो काय? हा, मी निघते. नाही, मी घाबरत नाही तिला. मी मी निघते. अगं तारिणी, तर चपात्यांचा डब्बा. काहीही बोलता का हो तुम्ही? छान काय, उत्तम काय? हा, माझा मुलगा कुठे गेला, कधी गेला, कशासाठी गेला, हे त्या कौशिकीला का सांगायचं त्याने? हे बघा, ही कौशिकी जर माझ्या मुलाशी असंच वागत राहिली ना तर मी गप्प बसणार नाही, सांगून ठेवते तुम्हाला. काय यात चुकीचं काय वागले कौशिकी? सासर सोडून इथे माहेर येऊन राहिले ना, तेच चुकलंय तिचं. आणि राहिले ना, या घरासाठी तिने केलं वगैरे सगळं ठीक आहे. अहो, मग इथे राहिले तर हे सगळं करायलाच हवं तिने. एवढं काय त्यात? पण तुम्ही विसरला असाल ना तर आठवण करून देते तुम्हाला. आपला मुलगा या घराण्याचा वारसदार आहे. या संपत्तीवर त्याचा तेवढाच हक्क आहे, तो त्याला मिळायला नको? ही बेसन घालणार माझ्या मुलाला? हे बघ, आणि तुझ्या मुलाला त्याचा हक्क मिळायला हवा, यात काही चूक नाहीये. पण त्याकरता फक्त पुरुष असून मागत नाही, जबाबदारी घ्यावी लागते. आणि कौशिकी त्याला जे काही म्हणाल त्याच्या काळजीपोटीच म्हणाली ना. चुलत भाऊ असं तरी सख्या भावासारखी काळजी घेते ती त्याची लहानपणापासून. काळजी? छळ म्हणा, छळ. काही झालं ना तर या कौशिकीला माझ्या मुलाच्या आयुष्याचे निर्णय घेऊ देणार नाही मी, सांगून ठेवते तुम्हाला. आपलाच मुलगा असा निघालाय, चूक माझीच आहे. तारिणी, अगं ए तारिणी, कुठे गेली आई? काय एवढा शंका करतेस तिच्या नावानं? तुझी लाडकी मुलगी सांगून गेलीये
आत्या दिवसभर दगदग झालीये ना, मी पाय चेपून देते. आता कुठे गेलीये उंडारायला काय माहित. अगं ती तिच्या खोलीत असेल, तिकडे जाऊन शोध ना तिला. खोली, देवघर, स्वयंपाकघर सगळं बघून झालंय माझं, कुठेही नाहीये. त्याच्यामुळे आणखीन पाय दुखायला लागलेत माझे. हा, आता त्या व्यतिरिक्त एखादी तुमची गुप्त खोली असेल तर मला माहित नाही बाबा. असेल तर सांग, तिकडे पण शोधून येते. आहे का एखादी गुप्त खोली? कसं टोचून बोलायलाच हवं का? दादा, तू पण ना किती भोळा आहेस रे तू. तुझी मुलगी घरात नाहीये, एखाद्याचा हात धरून पळून बिळून गेली म्हणजे? कसं काय बोलतेस तू? ती बिचारी तिकडे. ती बिचारी? तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस हा, एक नंबरची नाटकी आहे. मला ना त्या भाडेकरूवरच संशय आहे. तुझ्या बोलण्याला काही ताळतंत्र नाहीये. अरे हॅलो, पळवून नेलं ना की मग बसाल रडत. माझं तोंड दिसतं फक्त बोललेलं. ऐक तारिणी, ये बाई आता लवकर एकदाची. कोणी आलंय का? तू इकडे काय करतोयस? जा जा. मी येतो ना. कशाला? माझं घर येते, जा तू. जाशील नाही? तारिणी. हा केदार, हे माझं घर आहे. मला इकडे कोणी बघितलं तर प्रॉब्लेम नाही होणार आहे. तुला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. जा हो जा. अगं ए तारिणी. तारिणी, हा काय चाललंय तुझं इतक्या रात्रीचं? काय नाही. बाहेर काय करतेस? बाहेर नव्हते जात मी आत चालले होते. आतच जात होते. नाही पण गेट कसं काय उघडं इतक्या रात्रीचं? थांब मी लावते ना. मी लावते गेट. मी लावते. तू हो आत. मी लावते गेट. काय करत होतीस तू बाहेर? मी अगं काय झालं आत्या बोका 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 आला होता ना. बोक्याला पोळी बनवता नाही येत. बोक्याला पोळी नाही, तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की मी किचनमध्ये होते आणि मी पोळ्या बनवत होते. माझं लक्ष नव्हतं आणि बोका आला आणि डब्यातली एक पोळी घेऊन गेला ग. आणि तो ना धावत धावत इकडनं आला, इकडनं उडी मारली. मग मी पण त्याच्या मागे मागे आले. हा, मी पण त्याच्या मागे मागे आले मी. आणि मग तो गेला म्हणून मी इकडे आले, म्हणून गेट उघडे. पोळी कुठे मग? खाल्ली ना, बोक्याने पोळी खाल्ली. आणि बोका? बोका गेला निघून हे इकडनं. हॅलो, हा माधवराव बोला. खुशी, मला एकदा घरच्यांशी. तुमच्या मुलीसाठी हे उत्तम स्थळ आहे. खांडेकर कुटुंब खूप मोठं आहे आणि तुमची मुलगी तिथे राणीसारखी राहील. राज्य करेल. हो, राज्य. नाही गुरुजी, ते सगळं ठीक आहे, पण मला काय वाटतं की आपण ना अंथरूण पाहूनच पाय पसरायला हवेत. काळजी करू नका. त्यांनाही घर उत्तम सांभाळणारी मुलगी हवी आहे आणि त्यांच्या तोलामोलाची नसेल तर चालेल. हे स्वतः मुलाच्या मोठ्या बहिणीने कौशिकी खांडेकरनी मला सांगितलंय आणि त्यांचा निर्णय कुटुंबात अंतिम असतो. आणि तुमची तयारी असेल तर मुलीचा फोटो पाठवा. लवकरच बोलणी करूया. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. झालं? मग तू आज चल आधी. हा, हे काय झालं? काय हो हे? दिवा बोक्याने पाडला ना दिवा. त्यांनी उडी मारली म्हणून पडलं ते. मी दिवा पण उचलून ठेवते, गेट पण लावते. तू हो आतमध्ये. नाही, तुझे पाय दुखतायत ना म्हणून म्हंटल, बाकी काय नाही. मी येते आणि तेल लावून देते तुझ्या पायाला. बोक्याचा फारच उच्छाद वाढलाय आजकाल. हो ना. तेल लावतीयस ना पायाला? आलेच. थांबले मी. हो आलेच. तू काय हसतोयस इकडे? अगं काही नाही, ते मोबाईल मध्ये बघत होतो पण नीट दिसत नाही ना म्हणून. तुला काहीच दिसत नाहीये का? काय त्या पोरीचं काय चाललंय बघ बाहेर जरा. काय चाललंय? मलाच काय विचारतोस काय चाललंय? सांगून ऐकत नाही तुम्ही. पोरगी आत्ता घराबाहेर गेली, हाताबाहेर गेली ना की कळेल. नाही, मला घेऊ नका ना तुमच्या कशातच. आणि मग बसा रडत. काय मालू, तू काय बोलतेस? कुठले संदर्भ कुठे जोडतेस? कमाल आहे तुझी ग.
अच्छा, हे काही ठीक वाटत नाहीत माधवराव. आपण अल्बम मधले बघूया आणि मग पाठवूया. चांगलं आहे. हा? चला. हो हो आले आले. काव्या तुझा चहा. थँक्यू. हा सुमी हे घे चहा. आ तो नाही हा घ्यायचा. एक दिवस साखरेचा घेऊ दे. नाही बिन साखरेचा बनवलाय ना तुझ्यासाठी. आणि तुला काय गरज आहे का साखरेची? तू ऑलरेडी गोड आहेस. दुष्ट. तारिणी हो कॉफी. हो 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 रेडी आहे. स्ट्रॉंग आहे. हो शुगर कमी आहे. तुला आवडते तशी. साखर जरा जास्तच टाक ग. गरज आहे तिला. बाबा चहा. आज काय फक्त बाबांची सेवा करणार का? आमच्याही नशिबात आहे चहा. नाही हे काय नशीब. या घरात तुझी आई सॉरी तुझ्या वडिलांची बायकोही राहते. तिलाही हवा असतो चहा. पण आमच्या नशिबात कुठे ना. शी अगं कसला पानसट चहा आहे हा. हा साधा चहाही करता येत नाही का तुला? घे. मी दुसरा बनवून आणते ना. दुसरा म्हैस बांधली दारात का दूध फुकट आहे? तुला काय ग? तू हजारदा बनवशील असला पानसट चहा. सकाळ सकाळ चव घालवलीस माझ्या तोंडाची. आता दिवस कसा जाणार आहे काय माहिती. इकडे तुला प्रसाद हवाय पण तो तर नैवेद्य आहे. बाप्पाचा नैवेद्य. आधी नैवेद्य बाप्पाला आणि मग आपल्या सगळ्यांना. बरोबर ना? मला कुठलीही गोष्ट जर मिळवायची असेल ना संयम हवा. मनावर संयम, मेंदूवर संयम. कळलं? संयम ठेवला ना की सगळं मिळतं. ओके? आता माझी इरा संयम ठेवणार आहे आणि मग मम्मा सगळ्यात आधी बाप्पाचा प्रसाद इराला देणार आहे. गुड कर. तू जाऊन बस. सगळ्यात आधी प्रसाद मम्मा तुलाच देणार. ओके? पद्मिनी काकू. हा युवराजशी बोलणं झालंय ना? झालंय ना बोलणं? हो हो झालं ना. दुसऱ्यांदा फोन केला तेव्हा उचलला त्यांनी फोन. ओके. कधीपर्यंत येतोय? हो येतोय. एक काम करा ना मग फोन करून विचार ना कुठपर्यंत आलाय. मी पूजेचं बघते तोपर्यंत. हा करते ना. काकू युवराज बसणार आहे का पूजेला? नाही ना? मग सगळ्यांना नेहमी का धारेवर धरायचं असतं हिला? मी उगाच कोणालाही धारेवर धरत नाही ईशा. नमा नमा नमा
अगं काय लागलं असतं ना. ताई ताई मला माझं करू दे, तू जा इकडनं आता. हा हो हो कर कर तू प्रॅक्टिस, पण ज्यूस पिऊन घे ना आधी. अगं ते मी नंतर पिन ज्यूस, तू जा ग. ऐक ना, हळू 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 लागेल तुला ते. एकतर ना ह्याचा स्पंज ना सारखा खाली येतो, याचं काय करायचं ग. ऐक ना, एकतर तू ते चुकीचं करतेयस. थोडा मागे स्पंज ग ताई, हा थोडा सारखा म्हणून होतोय, बाकी मला येतंय. ऐक ऐक माझं एक मिनिट. हे बघ, एवढ्या एवढ्या मागे पकडून नाही चालत. पुढे पकड बरं जरा, पुढे पकड. हा हा आणि घट्ट पकड. हा आणि तुझ्या मनगटात ना ताकद पाहिजे. अरे माझ्या मनगटात ताकद आहे. हे बघ, ऐक माझं एक मिनिट. ज्यूस पिऊन घे चल. हे खुश. हो. वाव, तुला हे सगळं येतं? येत असेल बाबा तिला, म्हणूनच तर सांगत होती ना की मला हे येतं ते येतं. आता मी पण म्हणते की मला कराटे येतात, हे येतं ते येतं, पण करून दाखवावं लागतं ना. फुकटचे सल्ले देण्यात अर्थ नाहीये. एक्झॅक्टली, करून दाखव. अगं नाही, तसं काही नाहीये. मी फक्त सहज तिला सांगत होते. सहजच. रिअली? अगं म्हणजे काय झालं, तिला लागलं असतं ना, म्हणून मी तिला सांगत होते की कसं करायचं. आणि मला नाही जमत हे. पीठ आय गॉट इट. तुझ्या चुकीमुळे माझी आई तुला ओरडते, तुला लेक्चर देते, म्हणून तू माझ्या बहिणीला आता लेक्चर देणार? हा अगं नाही, असं काही नाही. मग कसं आहे? अगं खरंच असं काही नाहीये. ते मी एकदा मागे फोनवर बघितलं होतं. तू फोन मध्ये बघितलं होतंस? हा, फोनवर व्हिडिओ बघितला होता ना, म्हणून मी तिला सांगत होते, बस. बाकी काय. का पण तू हेच व्हिडिओ का बघितलेस? अगं का म्हणजे ओ माय गॉड, म्हणजे तू व्हिडिओ बघून हे सगळं शिकलीस? तारिणी जीनियस आहेस तू. व्हेरी गुड. हे पकड काव्या. तारिणी करून दाखव. तारिणी खूप हुशार आहे, तारिणीला सगळं येतं. तारिणी करून दाखव प्लीज. मला येत आहे. तू अगं नाही येत तिला ताई. करून दाखव. तू करून दाखव. हा बरोबर आहे. मला खरंच येत नाही निशी, खरंच मला नाही जमत हे. कसं आहे ना तारिणी, माझे हात दुखतात आहे ग. हे पडे ना माझ्या हातून. बघ बघ बघ, आपल्या घरात एवढेच कप आहेत आणि आत्या, मामी, आजी यांना काय उत्तर देणार आहेस तू? माझे हात दुखायला लागले बाबा. मी 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 पडते. नको नको, ऐका ना माझं. काव्या पाड. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला जसं जमेल तसं मी करते. हा प्लीज कर. चंदन हो